36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांची। कळवण येथे कोल्हापूर फाटा या ठिकाणी आज मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी निलेश बाळासाहेब शिंदे कळवण तालुका कम्युनिस्ट पार्टी यांच्या वतीने बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की शेतकऱ्यांच्या वतीने सरकारकडे मागण्या केल्या की कांदा निर्यात बंदी उठवावी आणि कांदा अनुदानाची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी, शबरी घरकुल तात्काळ अंमलात आणावी, अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्या, जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत कार्यवाही व्हावी आणि यावेळी शेतकऱ्यांनी जोरजोरात घोषणा देत सरकारचा निषेध केलाय। या प्रसंगी कळवण तालुका कम्युनिस्ट पार्टी किसान सभा निलेश बाळासाहेब शिंदे, DYFI अध्यक्ष संदीप वाघ, तालुका कमिटी सदस्य बाळासाहेब गांगुर्डे, मनसाराम हलाडी, वसंत रौंदळ, दादा गांगुर्डे, नानू पाडवी, तिनो आबा पगार, निंबा सोनवणे, भाऊसाहेब वाघ, रमेश वाघ, सेक्रेटरी संदीप पवार, विश्वनाथ थैल, यशवंत बागुल, अनिल ठाकरे, भावड्या सोनवणे, सोमनाथ भोये, रामदास पवार, सुभाष राऊत, तुकाराम चौधरी, सरपंच साहेबराव पवार, पप्पू महाजन, केदारांना, तुकाराम पवार, तुकाराम चौधरी, कांतीलाल पवार यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागणी ही होती, पुऱ्या भारतमध्ये आज भारत बंद याला आम्ही सपोर्ट केलेला आहे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं। दुसरी गोष्ट, आम्ही गेल्या महिन्यापासून या कांदा निर्यात बंदी उठवावी ही एक मागणी। दुसरी बाब, कांद्याला हमी भाव महाराष्ट्र शासनाने कबूल केलेला होता, तो 350 रुपये कबूल केला, ते 1 रुपया मारला नाही। दुसरी गोष्ट, जे शबरी महामंडळाची बेघरं होते ते मंजूर अजून काही झालं नाही। निर्यात बंदी उठवली पाहिजे। दुसरी गोष्ट, शबरी महामंडळाचे बेघरं भेटले पाहिजे। दुसरी गोष्ट, ते आशा वर्कर्स आहे त्यांच्या पेन्शनविषयी होती, जुनी पेन्शन लागू करावी ही एक मागणी होती। अशा अनेक मागण्या आम्ही, खाजगीकरणाला आमचा विरोध आहे, या मागण्या आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करतोय आणि याची सरकारने न केल्यास आम्ही यांना आमचा धक्का कम्युनिस्ट डोक्यामध्ये देऊ, एवढं बोलून माझं। सर्वप्रथम तालुक्यातील सगळ्यात मूळ प्रश्न जो आहे तो कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे। कारण उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यात कळवण तालुका हा कांदा उत्पादनात सगळ्यात मोठा अग्रेसर आहे आणि आज कळवण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे, दुष्काळी परिस्थिती समोर आली आहे। त्याच्यामुळे आलेलं पीक अर्धवट सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, त्यात निर्यात बंदींचा घाला। आणि दुसरी गोष्ट, कांद्याला अनुदान जे जाहीर केलं होतं ते अनुदान अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही, शेतकऱ्यांना अजून मिळालेलं नाहीये। त्याच्यामुळे आमचं जे 26 तारखेपासून तीव्र आंदोलन होणार आहे, त्यामध्ये ते इलेक्ट्रिक बोर्ड तर तानूच तानू, परंतु सरकारला आम्ही जाब विचारल्याशिवाय सोडणार नाहीये। कारण त्यांनी जवळजवळ आमचा जो लॉंग मार्च झाला होता त्याला 1 वर्षाच्या पुढे होत आलं। त्यांनी लेखी आश्वासन देऊनही आज तागायत 350 रुपये जे अनुदान होतं ते 350 रुपये अनुदान एकाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये। त्यांचा जो कागदोपत्री घोडा आहे तो घोड्या आम्हाला बसायला देतात का त्यांना त्या घोड्यावर बसवायचं, हे आम्ही 26 तारखेला विचारणार आहोत। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवींद्र शेवाळे, कळवण।